गेल्या काही दिवसापासून मला चिकू फार आवडतात. म्हणून मी आज चिकूचा शिरा बनवलाय. एक नंबर आणि टेस्टीवाला. सुरुवातीला चिकूला आपल्याला वरची साल काढून घ्यायची आणि त्यांना बारीक असं कट करून कसं पण रफली त्याच्या बिया काढून घ्यायच्यात आणि थोडासा चिकू साईडला ठेवायचा आहे बारीक, जो आपल्याला आता थोडासा पल्पसाठी यूज करायचा आहे. आता काय करायचं आहे, एका कढईमध्ये आपल्याला खूप सारं तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात, त्याला रोस्ट करून घ्यायचे. हे रोस्ट केलेले ड्रायफ्रुट जे खायला लागतात ना, काजू मला जाम आवडतात. ठीक आहे. त्यांना साईडला काढून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतला, ज्याला मस्त भाजायचं आहे. ब्राउन भाजायचं आहे. मला ब्राउनवाला रवा भाजल्याला मजा येतो. मग याच्यामध्ये दूध टाकले 2 वाटी आणि 2 वाटीमध्ये 2 बाउल. ते टाकल्यानंतर मस्त दुधासोबत शिजवून घ्यायचं आहे आणि मस्त झाकण वगैरे ठेवून शिजवायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकतो, थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे. हे सगळं करून आपल्याला मस्त त्याला शिजवायचं. मस्त असा फुलला पाहिजे. रवा जेव्हा फुलतो तेव्हा मजेदार वाटतो. याच्यामध्ये 2-3 चम्मच साखर टाकतो. साखर जास्ती काही फारशी खाऊ नये, गोड लागते ना, हे मजा नाही त्याला. ठीक आहे. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो, रवा मस्त शिजवायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲड करायचं जो पल्प्स आपण जो मस्त पेस्ट करून घेतला, थोडंसं दूध वगैरे टाकून त्याला असं पूर्ण फाईन करून घ्या. त्यानंतर झाकण ठेवा आणि मस्त त्याला शिजू द्या. रवाला शिजू द्या. रवा शिजल्यानंतर मिक्स. आता काय करायचं आपल्याला मित्रांनो, जो पल्प्स मी तुम्हाला बोललो थोडा साईडला काढून टाकतो, टाका. थोडे ड्रायफ्रुट्स टाका आणि देन मिक्स करून घ्या. थोडंसं गरम करा आणि सर्व्ह करा. एवढा सिंपल आहे. सिंपल खूप आहे, पण खायला खूप जबरदस्त लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी सांगतोय तुम्हाला. आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक सो मच. अजून काही असेल तर सजेस्ट करू शकता. बस एवढंच आहे.